बड़ा मोठ्याने श्वास घे, सोड. गुड. असीम, काय त्रास होत नाहीये ना? नाही. गुड. असीम, बरं वाटतंय का असीम? निविताई, उठू नकोस, पडू ना. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा. डॉक्टर, त्याला पुन्हा अस्थमाचा अटॅक आला होता का? हो. पण कशामुळे डॉक्टर? हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायला हवं. सॉरी डॉक्टर, पण आम्हाला दोघांना एका लग्नाला जायचं होतं बाहेर गावी आणि हे अचानक घडलं. हे बघ निवेदिता, मला यायला अजून 5 मिनिटं उशीर झाला असता ना, ते तुझ्या भावाच्या जीवावर बेतलं असतं. मग मी काय करू शकलो नसतो. डॉक्टर, पुन्हा अशी चूक आमच्याकडून नाही होणार. मी माझ्या भावाला सोडून कुठेच जाणार नाही. डॉक्टर साहेब, सॉरी, म्हणजे खरं तर चूक माझीच होती. म्हणजे तो त्या रूम मध्ये कधी गेला मला कळलंच नाही. आणि मी सुद्धा माझ्या मिसेसच्या गोळ्या आणायला मेडिकल स्टोअर मध्ये गेलो होतो. मी जेव्हा परत आलो ना, तेव्हा तो मला अश्विनीच्या रूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगेन की असीमची नीट काळजी घ्या. हो डॉक्टर, थँक्यू, तुम्ही वेळेत आलात. बरं चला, मी येतो. बाय असीम. मी त्यांना सोडून येतो. असीम बाळा, कसं वाटतंय आता तुला? बरं वाटतंय. असीम, मी तुला सांगितलं होतं ना रे, तुझा दम्याचा पंप तुझ्या सोबत ठेवत जा म्हणून. किती घाबरवून सोडलंस रे आम्हाला. नेवी, अगं काही काय बोलतेस? तो काय आता पंप गळ्यात घालून फिरणार आहे का? तेच करणार आहे मी आता. अगं निविताई, निविताई, काय झालं असीम? भीती वाटते का तुला? निविताई, तू यापुढे मला एकटं सोडून जाऊ नकोस. नाही बाळा, मी माझ्या ध्रुव बाळाला एकटं सोडून कधीच जाणार नाही. ओके? बरं असीम साहेब, तुम्ही आता आराम करा. हा, तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. टेन्शन घ्यायचं नाही. हा. बरं चल, झोप आता, आराम कर. कसलाही विचार करू नकोस. ओके? निवेदिता, आय एम सॉरी. प्लीज तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका काका. तुमची काहीच चूक नाहीये. नाही बाळा, खरं तर चूक माझीच आहे. म्हणजे मी असीमला असं एकट्याला सोडून जायला नको होतं. हो नायक साहेब, यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही कशाला स्वतःला दोष देताय? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, असीमने मला प्रॉमिस केलं होतं की तो त्या खोलीत कधीच जाणार नाही. मग तो अश्विनी वहिनीच्या खोलीत कशाला गेला होता? यश, निवेदिता, ताबडतोब बाहेर या. काय हो, काय झालं? का हाका मारताय? मालती, माझं अतिशय महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. काय झालं नायक साहेब? हा, निवेदिता, हे घे. काय आहे? असीमसाठी 5-6 पंप्स आणलेत मी. यश, तू विसरलास का डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? हा पंप असीम सोबत कायम असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आजपासून आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये मी एक पंप ठेवणार आहे. हे बघ यश, देव करो आणि असं न हो, पण पुन्हा जर का असीमवर ही परिस्थिती उद्भवली तर हा पंप वापरून तो स्वतःला सावरू शकतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा टेन्शन राहणार नाही. बाबा, हे पंप बिंप माझ्या खोलीत ठेवू देणार नाहीये मी. मुळात त्या मुलाने माझ्या खोलीत पाऊल ठेवायचं नाहीये हे कायम. अगं पण अश्विनी, काय चुकीचं बोलतेय ती? आणि काय हो, तुम्हाला कोणी सांगितलं एवढं जबाबदारी घ्यायला? तुम्हाला काय पुरस्कार मिळणार आहे सर्वोत्कृष्ट आजोबा? मालती, अगं ते दोघं बाहेर गावी गेले. त्याचं काय करायचं ते निवीने बघून घेतलं असतं. असीम ही तिची जबाबदारी आहे. उद्या त्या असीमला काही झालं असतं तर केवढं महागात पडलं असतं. म्हणजे ही तिकडे लग्नात मजा करते आणि इकडे त्याला काही झालं असतं तर सगळं तुमच्यावर आलं असतं. बर, ही बाया म्हणायला मोकळी, तुमच्यामुळेच माझ्या भावाला काहीतरी झालं. सासूबाई, अहो काय बोलताय तुम्ही?
मी का असं बोलेन काकांना? घर फिरलं ना की घराचे वासेही फिरतात. नाही आता खूप काका 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 करतेस, पण जर असीमला काही झालं असतं आणि पोलीस स्टेशन मध्ये जायची वेळ आली असती तर आम्ही सासू सासरे आहोत हे सुद्धा विसरून गेली असतीस तू. हे बघ मालती, माझा निवेदितावर पूर्ण विश्वास आहे. हं? संकट आलं ना की कुणी कुणाचं नसतं. सासूबाई, संकट बघून मार्ग बदलणाऱ्यातली मी नाहीये. आणि ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या सासूबाई. एवढे दिवस असीम त्या खोलीत गेला नव्हता, आजच कसा गेला अचानक? मी ढकललं त्याला आतमध्ये आणि कडी लावून घेतली बाहेरून. बस बघा, आत्ता आत्ता 2 क्षणापूर्वी हेच म्हणत होते की नाही मी. बघा सासूबाईवर कसे ताशेरे ओढतीये ती. सासूबाई, तुम्हाला माहितीये का, एवढंच विचारते मी फक्त. पण नकोच विचारूस ना मला. मला वेळच नाहीये तो मुलगा काय करतो इकडे बघायची. राशी, 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 तू आणि असीम खेळत खेळत तुमच्या खोलीत गेला होतात का ग? नाही, मला तर आईने हो, आम्ही खेळत होतो. राशी, अगं पण तू तर मला सांगितलं की तू असीमचा चष्मा घेऊन पळून गेलीत म्हणून. राशी, हे बघ काय झालंय ते प्लीज खरं खरं सांग. मी सांगतो निवेदिता काय झालं ते. त्या दिवशी यशने राशीचं आईस्क्रीम असीमला दिलं, मग त्याचा बदला म्हणून राशीने असीमचा चष्मा घेतला आणि त्याच्या बेडरूम मध्ये पळाली. मग तो चष्मा घेण्यासाठी असीम सुद्धा तिच्या मागे धावला. पण राशी तर बाहेर आली, मग असीम का नाही बाहेर आला? आणि त्याच खोलीत जाऊन नेमकी असीमला चक्कर कशी काय आली? हा, आणि नाईक साहेब म्हणत होते की दरवाजाला बाहेरून कडी लावली होती म्हणून. कडी कोणी लावली, अश्विनी वहिनी? हो, मीच लावली होती कडी आणि असीमला कोंडून ठेवलं होतं खोलीत. बस की अजून काय आरोप करायचे माझ्यावरती? बाबा बघताय ना तुमचा मुलगा आणि धाकटी सून कसे आरोप करतात माझ्यावरती. अश्विनी वहिनी, तुझ्यावर कोणीही आरोप करत नाहीये. असीमच सांगत होता की तुमच्या खोलीत गेल्यावर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यांनी दरवाजा उघडायचा प्रयत्न सुद्धा केला तेव्हा दरवाजा उघडला नाही. बाहेरून कोणीतरी कडी लावली होती. असीमला त्या खोलीत जाऊन श्वास घ्यायला त्रास का झाला हे मला जाऊन बघावं लागेल धन्या. 1 मिनिट, माझ्या खोलीत कोणीही पाऊल ठेवायचं नाहीये. सॉरी अश्विनी वहिनी, पण मला माझ्या असीमसाठी आज जाऊन बघावंच लागेल. अगं एवढा स्ट्रॉंग वास कसला आहे?
हे म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली असं झालंय. ही बॉटल कसली अश्विनी वहिनी? तुला दिसत नाहीये का? मला दिसतंय ही रूम फ्रेशनरची बॉटल आहे. मग काय विचारतीयस? ही रिकामी काय? रूम फ्रेशनर संपल्यानंतर बॉटल रिकामी होते, एवढं साधं कळत नाही का तुला? हा, आज सकाळीच रूम फ्रेशनर संपलाय. धन्या, ह्या रूम फ्रेशनरचा वास अख्ख्या खोलीभर अजूनही येतोय. काय? पण असं कसं शक्य आहे? आपल्याला येऊन तर बराच वेळ झाला आणि एवढा वेळ होऊन सुद्धा अजून वास कसा गेला नाही? मला तर हे मुद्दाम केलंय असं वाटतंय. आपल्याला येऊन तर बराच वेळ झाला आणि एवढा वेळ होऊन सुद्धा अजून वास कसा गेला नाही? मला तर हे मुद्दाम केलंय असं वाटतंय. ए, तू माझ्याकडे का बघतीयस? हे मुद्दाम केलंय एवढं नक्की अश्विनी वहिनी. त्या खोलीत नक्की काय झालं हे मला पूर्णपणे माहित नाहीये, पण माझ्या भावाच्या केसाला धक्का जरी लागला, मग ती व्यक्ती जी कोणी असेल सोडणार नाही. तुला तुझ्या भावाची एवढी काळजी वाटत होती तर मग घेऊन जायचं होतं सोबत. एकटी का निघून गेलीस लग्नाला मिरवायला? धन्या, मला काय म्हणायचं हे तुला कळतंय ना रे? आपण बाहेर गेल्यावरच हे कसं झालं रे? राशी 2 दिवसांनी असीमचा चष्मा काय पळवते. असीम बरोबर त्याच खोलीत जातो. अख्ख्या खोलीभर रूम फ्रेशनरचा वास येतो आणि काकांनाही त्यांच्या गोळ्या आणायला त्याच वेळेला घराबाहेर जावं लागतं. माझा असीम चक्कर येऊन खाली पडतो आणि दरवाजाला बाहेरून कडी लागते. निवेदिता, तुला काय म्हणायचंय ग? तुझ्यावर आरोप केलेला नाहीये, त्यामुळे माझ्यावर ओरडू नकोस. एक गोष्ट नक्की आहे की माझा असीम या घरात सेफ नाहीये. निवी, अजून काय बोलू मी धन्या? हे जे काही होतंय त्यावरून अजून काय बोलू काय मी? निवेदिता, मला माफ कर. नाही म्हणजे मला खरंच कल्पना नव्हती ग की हे असं सगळं होईल. मी असीमला सोडून बाहेर जायला नको होतं. माझ्या हातून चूक झाली निवेदिता, प्लीज मला माफ कर. अहो नायक साहेब, काय करताय तुम्ही? काका प्लीज, मी तुम्हाला मगाशीच म्हणाले तुमची यात काही चूक नाहीये. आणि एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की माझ्या असीमच्या प्रत्येक पावलामागे त्याची निवीताई उभी असेल. धन्या, आता मला असंच वाटतंय की मी माझी नोकरी सोडून योग्य तोच निर्णय घेतलाय. काय निवेदिता, तू नोकरी सोडलीस? हो काका, माझ्या असीमसाठी मला सोडावी लागली. दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे अगं आत्ताच म्हणालीस ना, असीमच्या पावलावर पाऊल टाकून चालीन, त्याची जबाबदारी मी घेईन. मग आता अगं कोण करणार आहे तुमच्या दोघांचा खायचा प्यायचा खर्च? पैसे काय आकाशात पडत नाहीत. यश, तुझ्या लक्षात येतंय का? आपली जबाबदारी झटकून मोकळी होते ही मुलगी. हात काढून घेतेय, दिसत नाहीये का तुला? मला ते बाई असं काही नाहीये. असंच आहे, असंच आहे. आणि तू तरी किती करणार आहेस रे? तुझ्या एवढ्याशा गॅरेज मधनं असा किती खर्च निघणार आहे सांग? बरोबर बरोबर देशमुखांचे गुण दाखवते. मालती, अगं काय बोलतेस तू हे?
बाप सुद्धा परिस्थिती सोडून पळून गेला होता, आता ही सुद्धा परिस्थिती सोडून पळून जाते. मालतीबाई, निवी परिस्थितीपासून कुठेही पळून जात नाहीये. आणि मालतीबाई, राजेंद्र काकांवरून निवीला काही बोलू नका प्लीज. का बोलू नका आणि कसं बोलू नका? फसवणं यांच्या रक्तातच आहे रे यश. तू भोळा आहेस, तुझ्या ना हिचा डाव लक्षात येत नाहीये. मालती, अगं काही काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी, डावच आहे. आधी असं दाखवायचं, बघा बघा मी सगळ्यांसाठी कसं करतेय, किती करतेय, आणि मग असीमचं कारण पुढे सांगून सगळ्यांना हात काढून घ्यायचा. म्हणजे ही नामानिराई आणि सगळी जबाबदारी आपल्यावर, आणि विशेषतः आपल्या धन्यावर. निवीला नोकरी सोडायला मीच सांगितलं होतं. काय यश? अरे तुला का स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचाय बाबा? आणि तू तरी ग कुणाला विचारून नोकरी सोडलीस? खरं सांग, तुझ्या मनात आधीपासूनच नोकरी सोडूया असं होतं की नाही? खरं बोल. एक मिनिट मालतीबाई, ती तिचे निर्णय इतर कोणाला विचारून का घेईल? घ्या बघा आई, म्हंटल होतं ना, धन्या आता बायकोचा बैल झालाय, झेला आता. अश्विनी वहिनी, तू आता अति बोलतीयस. मी यापुढे काहीही खपवून घेणार नाही, कळलं? आता तू माझं कशाला खपवून घेशील? तुझ्या बायकोच खपवून घेणार ना. पण लक्षात ठेव, इथून पुढे अर्धा खर्च तुला करायचा आहे. हो, लक्षात आहे माझ्या अश्विनी वहिनी. मी आता बोलतोयस, पण जेव्हा करशील ना तेव्हा बघेन मी. आणि तसंही मला बघायचंच आहे रे, त्या गॅरेजच्या जीवावरती एकट्याने सगळा खर्च कसा करतोस ते. एक दिवस जरी उशीर झाला ना धन्या, मग बरोबर सांगेन तुला. अश्विनी वहिनी, मी तुला एकदा सांगितले ना, तुझे पैसे वेळेवर मिळतील म्हणजे मिळतील. आणि दुसरी गोष्ट, निवीला नोकरी सोडल्याबद्दल कुणीही काहीही बोलणार नाही, कळलं? यश, निवेदिता, तुम्ही दोघं जण आज जा, त्या असीम जवळ थांबा. उगाच वाद घालत बसू नका. क्या म्हणजे मीच वाद घालते? अश्विनी, बास झाला आता. चल आता राशी, चल. कठीण कठीण. निवी, काय बनवलंस ग जेवायला? पंचपक्वान्न बनवलं असेल तुझ्या बहिणीने, बघ बरं. बघू. पंचपक्वान्न नाही बनवलंय की इतकी, एवढा वेळ नव्हता. मटकीची भाजी आणि चपात्या केल्यात. हो का? मला वाटलं पंचपक्वान्न केलं असेल. पंचपक्वान्न कसलं? 2 वेळेचं खायला मिळते तीच मोठी गोष्ट आहे. अजून काय अपेक्षा ठेवणार? नकाच करू अपेक्षा. इतकी वर्ष मी घर चालवते तेव्हा आली होती अशी वेळ? फक्त चपाती भाजी नाही ना. लक्षात ठेवा हे सगळ्यांनी, आणि तसं वागा माझ्याशी. आणि नाही वागलात ना तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा. तू इतकी वर्ष या घरासाठी जे काही केलंस ना अश्विनी वहिनी, त्यासाठी मी तुला नक्कीच मान देईन. तू काळजी करू नकोस. देईन म्हणजे द्यावाच लागेल, आणि महिन्याचा खर्च देखील अर्धा करावाच लागेल. मला नोकरी नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझ्या असीमला हे झालंय, माझ्या असीमला ते झालंय, अशी कारणं चालणार नाहीत. असीमला मध्ये आणायची काहीच गरज नाही अश्विनी वहिनी. ठरल्याप्रमाणे सगळे खर्च आणि माझ्या जबाबदाऱ्या मी पूर्णपणे पार पाडेनच. पण या उलट माझ्या असीमला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मी ते खपवून घेणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतेय. एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? असीमला मी त्रास दिलाय? मी असं म्हणालीच नाही अश्विनी वहिनी. हे बघ, मला कोणी वाईट बोललं, माझ्याशी कोणी वाईट वागलं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण माझ्या असीमला जर त्रास द्यायचा कोणी प्रयत्न केला ना तर मी सुद्धा त्या माणसाला उलट उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर बरं होईल अश्विनी वहिनी.